उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबामधून प्रतिक्रिया समोर आली आहे। अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी इंस्टाग्रामवरती पोस्ट केली आणि अपघाताविषयी शंका विचारलेली आहे। विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स हा सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असंही जय पवार यांनी म्हटलंय। या दुर्घटनेचा संपूर्ण आणि पारदर्शक वास्तव जाणून घेण्याचा संपूर्ण कुटुंबाला हक्क असून या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील जय पवार यांनी केली आहे। तर जय पवार यांच्या या दाव्यावरती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। ब्लॅक बॉक्स हा खराब होत नाही हे बरोबर आहे। आता त्यांचं म्हणणं आहे की स्फोट एवढे झाले आणि आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्याच्यात थोडंसं ते खराब झालं असेल। तरी सुद्धा काल मला वाटतं मी प्रफुल्ल पटेल यांचं थोडंसं ऐकलं। ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अशी यंत्रणा आहे की जी ह्या ब्लॅक बॉक्स मधलं जे आहे, जे गूढ आहे ते उघडू शकतं। तर सगळ्या बाजूने प्रयत्न करू ना आपण। ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचंच मत आहे, तज्ञांचं सुद्धा मत आहे। परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखी त्यातलं काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।